हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. तर बघू शकता आता मस्तपैकी आपल्याला तुम्हाला सांगितलं आपला कालचा प्रॉब्लेम ड्रॉइंग बुकचा. तर मग आता तो प्रॉब्लेम सॉल्व करायला आपण चाललो आहे आणि आपल्याला प्रिंट काढायचे होते. ते प्रिंट पण काढायला चालू आहे. आता मी बघू शकतो लिफ्ट बोलवली. मला आज थोडंसं व्हिडिओ काढायला अफोर्ड वाटते, बट काहीतरी वेगळीच फिलिंग होते. आता मला माहीत नाही कारण कधी आली नाही, म्हणजे सुरुवातीला यायची की आता ते पण येणार नाही, कशी थोडी थोडी काम आहे. पण ठीक आहे, चला आपण जाऊया आता पुढे. घेऊ शकतो लिफ्ट बोलवले तर चलो. तर बघू शकतो इथं मित्र पण आला आहे सोबत आणि हा सुट्टीत भेटलेला मला आणि त्याला म्हटलं डायरेक्ट खाली बोलवलं आणि मग नंतर चल म्हटलं सोबत. तुम्हाला माहिती आहे मित्र सोबत जातो. बघू शकता आले इथं स्टेशनरी जवळ, तर मग चला आपण जाऊया. तर मित्रांनो बघू शकता माझ्या तर थांबईकडे जास्त आता मी लिफ्टमध्ये अँड बघू शकता माझ्यात इतकं सामान आहे की मी कॅमेरा पण नीट पकडू शकत नाही. भरपूर सामान माझ्या हातात, मी दाखवू पण नाही शकत तुम्हाला केवढं सामान आहे. तर जाऊ दे, मी नीट ऍडजस्ट झालंय का बघा तुम्हीच कॅमेरा. तर जाऊ दे, मग मी सगळं साहित्य वगैरे घेतलं, सगळं सामान. तर आपण आता गेलेलो घरीवर. तर मग चला आता जाऊया आपण घरी. तर मित्रांनो बघू शकता आता एक मोठं कॅमेरा सेट करतो. हां, तर आपला कॅमेरा सेट झाला आहे. तर मित्रांनो बघू शकता आता मी आलो इथं मदरची. इथं चालू कामं, गॅस कट्टा वगैरे पुसणे, भांडी पडलेत सगळी. मग मदरचं काम करते आणि मला पण आता भरपूर काम आहे. बरोबर आपला प्रॉब्लेम वगैरे आपण सॉल्व केला. सगळ्या प्रॉब्लेम होते. ब्लॉग वगैरे असेल तर तो नक्की ब्लॉग बघा. आणि नंतर प्रॉब्लेम डे म्हणून ब्लॉग आहे. तर आपले ते प्रॉब्लेम सॉल्व झालेले आणि मला प्रॉब्लेम कसं झालं आणि कसं सॉल्व झालं बघण्यासाठी दोन्ही ब्लॉग बघा. तर मग चला आता आपल्याला बघ काम आहे ते चेक करायचे, एकदा ड्राईव्स काढायचे. तर मग चला आपण आपले आता कामं करूया. चलो. तर मित्रांनो बघू शकता मी बसलो. आता मी मोबाईल असं म्हणजे सिच्युएशनमध्ये असं म्हणजे मी ठेवलं आहे की जरा तरी मी ही जी आपली जी पिन आहे ती जरा तरी वळली तर मोबाईल पडू शकतो. तर मला सध्या भीती वाटते, हालते सुद्धा थोडंसं. तर मग बघू शकता ही आपली जी पिन आहे ती पडली जराशी तरी, तर खूप भीती वाटते मला सध्या तरी. तर बघू शकतात आपण एक खोललं आहे आणि म्हणजे आपले ड्रॉइंग बुक बघू शकता. ड्रॉइंग बुक पडला तुम्हाला बोललेलं पडला म्हणून. तर चला आता आपण सुरुवात करूया. मला तर एक पहिली गोष्ट सांगतो, ड्रॉइंगमध्ये आपल्याला एवढा म्हणजे इंटरेस्ट नाही आहे. पहिला होता पण आता म्हणजे असं काढूच वाटत नाही ड्रॉइंग. लहानपणी लय काढायचं ड्रॉइंग, आता लय काढू वाटत नाही. लहान म्हणजे आज सध्या मी लहानच आहे, बट अजून थोडं म्हणजे आता जेवढं वय ते थोडंसं लहान होतं त्यावेळेस भरपूर काढू वाटायचे. पण आता काढू वाटत नाही तेवढे, म्हणजे ड्रॉइंगच करू वाटत नाही, काय सांगू. तर मग सोडा चला. तर बघू शकता आता हे आपल्या माझी बॉर्डर काढले. आपल्याला पानांचे प्रकार काढले, लीव्ज टाईप्स असं आहे पानांचे प्रकार, ते आपल्याला काढायचे. चला आता आपण सुरुवात करूया काढायला. बघू शकता हे कोणतं पान काढलंय माझं मलाच माहित नाही. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. हे थोडंसं टाईपने थोडंसं छान आलं. एक केळीचं पान आहे, कोणत्या अँगलने केळीचं पान दिसते तुम्हीच ओळखा, आपल्याला माहित नाही. आता मला जसं जमतं तसं मी काढते, नीट काढण्याचा प्रयत्न करतोय, जसं निघते ठीक आहे. तर बघूया चला आता पुढे काढूया आपण. मला वाटतं शक्यतो आंब्याचंच पाणी. मला जे पान आठवते मी ते काढत चाललंय. कशाच आहे ते पण मला माहित नाही. तर चला आता आपण घेऊया पुढची ड्रॉइंग. तर पुढची ड्रॉइंग अशी, तर हा विषय आमच्यासाठी बघू शकता. एक मिनिट, दिसतंय नाही.
वारली चित्रकला हा विषय आमच्यासाठी कशी पण काढा ड्रॉइंग होऊ शकते. आपलं मी ड्रॉइंग काढतो थोडं गुड्डी आली शाळेतून, हाय तसं स्टँड उचलला आणि तिचं थोडं शूट घ्यावं म्हणजे डायरेक्ट शूट घेतला. तर मग चला आता आपले ड्रॉइंग कंटिन्यू बघू शकतो. ही वारली चित्रकला, एक मिनिट, कोणत्या अँगलने वारली चित्रकला दिसते. मला जशी ड्रॉइंग जमते मी तशीच करतोय. आता आपण थोडी जमत नाही वगैरे वगैरे असं करावं, ठीक आहे. मला इंटरेस्ट पण नसते जास्त या गोष्टीत. तर बघू शकता असे जेवढे काढता येईल मी तेवढे काढले. तर चला आता नेक्स्ट अजून एक विषय राहिला, तो विषय झाला की मग कम्प्लीट आपलं ड्रॉइंग. बघू शकता आता हे काढले आपण देवाचे प्रकार. थोडीशी हे दोनच चांगले निघालेत, बाकी सगळे मला जसं काय समजलं तसं मी काढलंय. बघू शकता ओके मग झालं सगळं. तर चला आपलं ड्रॉइंगचं तर काम झालं. आता थोडं बसूया, थोडं फ्रेश होऊया, बघू पुढच्या पुढं. अरे हा, आपल्याला आठवलं, आता आपल्याला होळीचं पण एक ड्रॉइंग काढायची. तर चला आता होळीची ड्रॉइंग काढायला घेऊया. तर मित्रांनो बघू शकता आपण अशी होळीची ड्रॉइंग काढली. आपल्याला होळीची थोडीशी पटली, मोठीवाली काढली, मला मोठीवालीच काढायची होती. तर बघू शकता अशी ड्रॉइंग काढल्या. तर मग चला आता आपलं खरं सांगतो ड्रॉइंगचं काम ओके झालंय. तर चला आता बघूया आता पुढं काय होते, थोडं फ्रेश होऊया. चला मग पुढे जाऊया. कबड्डी वगैरे बहिणीने तुम्हाला माहिती आहे, बहिणीला इतकी कबड्डी कार्टून आवडतं. तर मग बघू शकता आता मी रेडी झालो. का रेडी झालोय तर मी चाललो होतं खेळायला, मस्त 2 तास खेळतो आणि मग तुम्हाला मस्त घेऊन भेटतो. तर मग चला आता निघतो मी खेळायला. तर चला मग आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. वाजले 6-6:30 वाजले, तुम्हाला 8-8:30ला भेटतो मी. तर मग 8ला भेटतो चला. तर मग 2 तास मस्त घेऊन येतो, 2 मित्र आले. हां तर मग चला आता भेटू डायरेक्ट 8 वाजता. तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलो खेळून, कसं एकदम येऊन जरा फ्रेश होऊन परत एकदा गणपॉर्डर करून आता मी निघालो आहे. कुठे माहिती आहे तर आपल्या मंदिराकडे. तर मंदिर आरती झाली, मला थोडा लेट झाला. आता पप्पा मधल्या रस्त्यापर्यंत घेता येतात, मी थोडं पुढं चालत जातो. तर मग बघू शकतो चाललो मी चालत रस्त्याने. तर चला जाऊया. तर मित्रांनो बघू शकतो मी आता इथं पोचलो आहे. अँड चला आता हां पहिली गोष्ट एक सांगून ठेवतो, इकडे एक आपल्या स्वामींचं मंदिर वगैरे बनलं, नक्की ब्लॉग बनवू एक दिवशी. अँड नंतर इकडे गणपतीचे काहीतरी मंदिर आहे, तिकडं कार्यक्रम आहे बघा, ते तुम्हाला लाईटिंग मंडप दिसत असतील. हां तर तिकडं प्रसाद वगैरे आहे. आणि इकडं आपल्या साईबाबांचं बाजूला मंदिर होतं, त्यांचं पण एक म्हणजे प्रसाद आहे आज. बघू शकता एवढी गर्दी आहे. हां सॉरी कॅमेरा थोडा सेट नव्हता आला. तर आपण आलो इथं पाय पडू घेऊया पहिलं. मग आपल्या अशा मूर्त्या तुम्हाला माहीतच आहेत, बघू शकता आपल्या अशा मूर्ती आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तर अजून एकदा क्लिअर दाखवतो. तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर नक्की ब्लॉग बघा, नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि बघा हे आपलं श्री संत बाळूमामा मंदिर करंजाडे. ओके तर मग आता इथं मी एकटा म्हणजे मी थांबलो इथं, पप्पा पण ते गेले प्रसाद गेला, मी नाही गेलो आणि थांबलो, मला थांबायचं होतं. तर कॅमेरा थोडा चुकीचा पकडला जातो, सॉरी. कधी असं होतं. आणि मग नंतर ते पोस्टर अजूनही काढले बघा आपण, विषय का पोस्टर काढल्यावर कसं व्हायचं. मग चला मग आता थोडं बसून घेऊया आपण.
कमी करू भंडारा लावूया संकट दूर सारूया त्यांची मेंढर राखूया मामा कैवारी पाहूया त्यांची मेंढर राखूया मामा कैवारी पाहूया रडू नको बघता मामा पाठीशी आहे. मंदिर बंद करायला आहेत आता मंदिर वगैरे बंद करतात तिकडे साईबाबाचं मंदिर बंद झाले बघू शकतो. आपलं 10चं टायमिंग असतं तर 10च्या टायमिंगमध्ये बंद करतात. बघू शकता आमच्या इथे गुरुवारचं मार्केटमध्ये पण ब्लॉग लवकरच घेणार एक दिवशी नक्की नक्की बघू शकता. आता मस्तपैकी पोहोचले आम्ही बिल्डिंग खाली. बघा कॅमेरा थोडं पकडण्यात चुकीचं होते बट समजून घ्या. होऊ शकतं आता पोचलो खाली बिल्डिंगच्या खाली पोचलो. चला जाऊया आता वर. तर मित्रांनो बघू शकता तर आता मस्त रात्र झाली तर आपण झोपूया डायरेक्ट आता. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आज फक्त एवढंच. तर नेक्स्ट डे बघू आपण काय होते. तर आजचा ब्लॉग इथंच संपला. ठीक आहे चला जय हिंद जय महाराष्ट्र बाय.